जय शिवराय मित्रांनो, शुभ सकाळ. आणि सकाळचे वाजलेत 8:30 झालेत आणि आता आम्ही आलो सप्तशृंगीला वणीच्या गडावरती. तर दर्शन घ्यायला सप्तशृंगी मातेचा. इथून आता आम्ही गाडी वगैरे म्हणजे लावलो, पार्किंगला वगैरे केली. इथून जातोय, सगळी फॅमिली आहेत आपली या साईडला. इथून रोड आहे पूर्ण जायला, चालत जायचं आहे. इकडे साफसफाई कधीच नाही भेटत महाराष्ट्रात कुठे, सगळीकडे असाच गचाडच भेटेल. हा गड आहे. आणि इकडे खाली पायथ्याजवळ दुकानं वगैरे आहेत, लॉज वगैरे आहे तिथं. आणि हा इथं गड मंदिर आहे. इथून जायला जागा आहे पूर्ण या साईडने. इकडे बघा आमचा पब्लिक, इथून एंट्री. तर मित्रांनो, आता आम्ही चढायला सुरुवात केली. जवळ आहे, जास्त काही लांब नाही आहे. एवढे 15 मिनिटात पोचू आम्ही तरी पण. आणि मित्रांनो, आता आपण मंदिरामध्ये पोचलो आहे. तर इकडे गर्दी भरपूर आहे. 5 ते 10 मिनटं लागतात चालत यायला. लवकर आले असो, लिफ्ट नाही आली माणसाही. आम्ही चालत आलो. गर्दी बघा किती आहे, भरपूर. आज चालू दिवसाला पण रविवार आहे, रविवारची गर्दी. घेतला नंतर तिकीट घे. आता देवीचं दर्शन झालंय. आता आम्ही उतरायला सुरुवात करतो. खाली इकडे पण दर्शन घ्या. इकडे पण आहे देवी. कालभैरवाचं मंदिर आहे. आणि मित्रांनो, आता आम्ही उतरलो. इकडं बघा, झोपली आमची असू. एकदम थर्ड क्लास, एकदम थर्ड क्लास. सगळ्याला सत्यानच. ह्याच्यात एवढा मीठ आहे ना, तो बर अजून ह्याच्यात पाणी ओतलं तरी पण मिठाची चव जाणार नाही, एवढा मीठ आहे. हे कसं तरी जीवावर खात आहे. लिफ्ट आहे त्या बघा, या लिफ्ट आहेत. आणि इकडे या पाहिजे. पेरू पाहिजे, केली पाहिजे. पेरू मला केली. पेरू पेरू
केली खाजा. तर नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आलो आहे नाशिकमध्ये पांडवलेणी बघण्यासाठी. आता तिकडे झालं आपला दर्शन, आता इथं पांडवलेणी बघण्यासाठी आलो आहे. इकडे बघा, पहिलाच उसाचा रस घेत आहेत वाटतं. इथून ना, इथून पाठून 250 पायरे आहेत. 250 पायरे आहेत लेण्या बघायला. इथून चाललंय, अंगाशी आलाय. आणि ऊन बघा, एक पांडी एवढे मोठे. पण 10 फुटाचं अंतर आहे. 250 म्हणजे 350 पायरे असतील. त्यावर तिथे लिहिलेलं आहे. चढायला अंगाशी आला. इथं मोडूशी टाकले नाही. मोडूशी आले अजून काही दिसत नाही. जाम लांब आहेत करतायत. बांधून आयडिया कोणाची होती? हे माया भाऊ. पाच पांडवांनी कोरलेले लेणे. काय काय आहे बघूया. असंच बसायसाठीच आहे वाटतं रूम. सेम आहेत सगळे बहुतेक. बघूया. मला वाटतं पहिले दरवाजे वगैरे होते इथं. सेम आहेत सगळे, सेमच आहेत. हां, टोटल सगळे सेम आहेत. सेम आहेत. तर काय आहे बघा, पकडा वेगळ्यासाठी आहे. 16 खोल्या आहेत. आणि हॉल बघा कसला कोरलेला आहे पुरा. काय सपोर्ट नाही, काय नाही. आवाज बघा काय घुमतोय. पूर्ण टोटल सेम आहेत. एक पण असे इकडं तिकडं नाही, सगळ्या सेम आहेत. आवाज बघा कसा घुमतोय. ही हा. इथे आतमध्ये बघा, खतरनाक आहे. ते पण तशाच रूम आहेत. एवढं वर डोंगरात पण पाणी बघा अजून आहे. बघा खोल किती असेल. इथे इकडे पण आहे एक. या साईडला बघूया. पुढं चल जाऊन. वरची रूम बंद आहे. खाली पण इकडे बघा, इकडे पण कोरलेले आहेत. इथं बघा, इथं एकदम मस्त आहे, खतरनाक. मेन दरवाजा इथंच आहे. हा बघा, जसा एकविरेला आहे पण एकविरेला मोठा आहे, इथं जरा छोटा आहे. सेम आहे, काही फरक नाही. हां छोटा आहे, पूर्ण सेम आहे, काहीच फरक नाही. एकविरेला पण सेम आहे. याच्यावरती पैसे टाकतात. नक्षीकाम बघा दगडावरती. आणि आतमध्ये मूर्त्या बघा केवढ्या आहेत. हे बघा
बघा इथे वरती पण तसाच आहे मोठा, हा त्याच्यापेक्षा दुप्पट आहे, एवढा मोठा हॉल आहे. आणि इकडे पूर्ण मूर्त्या वगैरे एवढ्या मोठ्या मोठ्या, पांडव काळातली लेणे. थंड वातावरण आहे पूर्ण, एकदा बोलल्यावर डबल आवाज येतो, आवाज भरपूर घुमते एवढ्या ह्याच्यात. याच्यामध्ये पण मूर्ती घडवलेली आहे. बघा इकडे बघा, ये लवकर. एक इकडे बघा ह्या साईडला पण आहे, वरती आलोय, भरपूर वरती आलोय. आता इथून अजून इकडे पण आहे. ह्या साईडला पूर्ण असं साईडनीच आहे, वाटतं गोल आहे, पूर्ण राऊंड आहे असं आहे, पूर्ण डोंगराला घेरलेले आहे. आणि नाशिकचा नजारा बघा, नाशिक पूर्ण इथं पण एक पाण्याची टाकी आहे बघा, पूर्ण केवढी मोठी आहे. हा इथं बघ, पाव्या इकडे पण बघा मूर्त्या वगैरे आहेत, इथं पण आहे आतमध्ये. अशा कशा कोरलेल्या आहेत. इकडे बघा, इकडे बघा आतमध्ये. ही गाथा आहे, गाथा म्हणजे पांडवांच्या काळातलीच. ही इकडे अर्धी तोडले नाही. त्यांचे ते हे आहेत. काय किती आहेत रे, सगळ्याच ठिकाणी आहेत. जरा इकडे पण आहे, या साईडला इकडे पूर्ण असा डोंगरच हा कोरलेला आहे. तर आम्ही चाललो खाली. 5 पांडवांनी केली कला, काय सांगू देवाची लीला. उंट बघा, आता आम्ही उतरलो खाली. उंटा मोबाईल खायचा, मगाशी उभा होता. हे बघा सगळी इकडं मंडळी. आणि आता आम्ही चाललोय खाली. आता मेन रोडने आम्ही जाणार घरी. आणि तिकडे बघूया धाबा बिबा काय जेवायला भेटलं. तर वाजलेत 3 वाजले आता. पापड बघा, पापड. पापडाची जेवण पोट भरत वाटतं. हो, तर चला मित्रांनो, आता आपलं जेवण आटपलंय आणि आता आपण जाणार घरी. जेवण एक नंबर होता, मस्त होता, व्हेज होता. बा